हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज मेजरमेंटसह जे आहे ते कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते मग कुठल्याही साईजचं ब्लाऊज असू दे, तुमच्याकडे 3 वस्तू ह्या असायलाच हव्या. तर ह्या प्रकारे बघा, मी इथे एक नोटबुक घेतलेला आहे. नोटबुक घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला जो ब्लाऊज आहे त्याचं उंची वगैरे सगळे मेजरमेंट्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. मेजरमेंट्स नाहीत तर नाव टाकून घ्यायचे. सगळ्यात पहिले मी इथे स्क्रीनवरती लिहून देते आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल की कशा प्रकारे आणि मी कसे नावं टाकलेले आहेत. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही, मी स्क्रीनवरती दिलेला आहे. आणि सर्वप्रथम जे आहे ना, आपल्याला उंची टाकायची आहे. उंची टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. फक्त मी इथे नावे सांगत आहे, ठीक आहे. नावाच्या नंतर मग आपण ब्लाऊजवरती मेजरमेंट करून मग नंतर आपण सांगू शकतो. तर ह्या प्रकारे मी इथे नावं टाकून दिलेले आहे. पहिलं तर उंची, दुसरं शोल्डर, नंतर आपल्याला मुंढ्याचा भाग टाकायचा आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आर्महोलसुद्धा म्हणतो. नंतर छातीचा घेर टाकायचा आहे, कमरेचा घेर टाकायचा आहे, मागचा गळा, पुढचा गळा, हे सुद्धा आपल्याला ह्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे. बघा, इथे मी सगळं टाकून घेतलेलं आहे. अजून याच्यामध्ये 2-3 काही वाढतील, ते आपण नंतर बघूयात जेव्हा आपण कटिंग करूयात तेव्हा. तर ह्या प्रकारे बघा, आता हे मी जुनं ब्लाऊज घेतलेलं आहे कस्टमरचं. तर ह्या प्रकारे बघा, ब्लाऊजला एकदम सरळ ठेवायचं आहे आपल्याला. मागच्या भागाकडून उंची कधीही नापायची नाही आहे, उंची कधीही पुढच्या भागाकडून नापायची आहे. पुढच्या भागाची उंची बघा इथे 12.5 इंच आहे, ठीक आहे. रेडी लेंथ ह्याची 12.5 इंच आहे. आपल्याला याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे, जेणेकरून आपला अर्धा इंच जो आहे तो इथे शोल्डरच्या भागांना अटॅच करण्यामध्ये जाईल आणि अर्धा इंच हे आपल्याला बॅकपट्टी अटॅच करण्यामध्ये जाईल. आणि नंतर मग इथे शोल्डरचा जो माप आहे तो घ्यायचा आहे. बघा, मी ज्या पद्धतीने घेते ना, तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. शोल्डरचा माप आहे 2.5 इंच. टेपला आपल्याला ह्या प्रकारे फोल्ड करायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही ब्लाऊज आणताना शोल्डरचा जो माप आहे तो घेणं आवश्यकच आहे. नंतरच मग त्याच्यावरून डबल टेप करायचा आणि कुठल्याही ब्लाऊजला अर्धा इंच हा एक्स्ट्रा घ्यायचा. तर इथे मी 5.5 इंच हा शोल्डरचा भाग घेतलेला आहे, ठीक आहे. आता आपल्याला आर्महोलसुद्धा घ्यायचा आहे. तर बघा, आर्महोल मी ह्या प्रकारे ठेवून घेतलेला आहे. सरळ ठेवायचा आहे, टेपसुद्धा आपल्याला सरळ ठेवायचा आहे. नंतर टेपवरती जेवढं म्हणजे ते आर्महोलची जी लाईन आहे तिथे थांबत असेल तेवढं आपल्याला इंची टेपनी मोजून घ्यायचं आहे. तर आता माझं शोल्डर आहे हे 5.5 इंच, तर मग इथं 5.5 इंच जे आहे मार्किंग करून घेतलेली आहे. बस, सोपं आहे. मेजरमेंट करायचं आणि मार्किंग करायचं, एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला एकदा समजून घेण्याची खूप जास्त गरज आहे. तर बघा, आता आपण करणार आहोत छातीच्या घेरचा जो माप आहे तो घेणार आहोत. तर छातीचा घेरचा माप हा 9 इंच आहे. अगदी गळ्याच्या स्ट्रेट घेऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायचा आहे कमरेचा भाग. कमरेचा भाग इथे आलेला आहे 7.5 इंच. रेडी लेंथच आपल्याला घ्यायचं आहे, जे की रेडी मेजरमेंट आहे ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आता आपल्याला पुढचा गळा जो आहे तोही घ्यायचा आहे. तर पुढचा गळा हा माझा 5.5 इंच भरलेला आहे. ह्या प्रकारे बघू शकता, 5.5 इंच पुढचा गळासुद्धा घ्यायचा आहे. नंतर आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे. आता मागचा गळा मला जे आहे ना इथे 2 इंच वाढवायला सांगितलेला आहे, पण तुम्ही जेवढा आहे तेवढा घेऊ शकता, ठीक आहे. तर इथे मी मागचा गळा घेतलेला आहे 7 इंच. आणि आता आपल्याला अजून एक नाव वाढवायचं आहे, जे की आहे कटोरीचं मेजरमेंट, ठीक आहे. कटोरीचं मेजरमेंट हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर ह्या प्रकारे बघा, अगदी आपल्या पट्टीपासून जे आहे ना, जी हायहुकची पट्टी आहे त्याच्यापासून आपल्याला मेजर करायचं आहे ते कटोरीच्या एंडिंग शिलाईपर्यंत. तर आता इथे माझं मेजरमेंट आलेलं आहे 5.5 इंच. बघा, मी स्क्रीनवरती तुम्हाला मेजरमेंट पूर्ण दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघू शकता. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे पेपर, ठीक आहे. कुठलीही कटिंग करताना अगदी तुम्ही पहिले पेपरची कटिंग करा. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला कट करायचं आहे बॅक पार्ट. त्याच्यासाठी आपल्याला उंचीनुसार जे आहे पेपर घ्यायचा आहे. ह्या प्रकारे बघा, तर बघा, उंचीनुसार बरोबर एकदम 13 इंच जे आहे ना याची उंची आलेली आहे. नंतर 5.5 इंच जे आहे ते आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. इथे मार्किंग करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कळतच असेल.
आणि 5.5 इंच आपल्याला हा शोल्डरसुद्धा घ्यायचा आहे. अगदी याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथे छातीचा घेरचा भागसुद्धा घ्यायचा आहे. तर छातीचा घेराचा भाग जो आहे तो इथे 9 इंच आलेला आहे ह्या प्रकारे, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिनसाठी. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर 2 इंच एक्स्ट्रा घ्या, ठीक आहे. आता तुम्ही इथे 1 इंचावर आपल्याला आर्महोलला मार्किंग करायची आहे मुंड्याला, जेणेकरून आपल्याला चांगला जे आहे कर्व शेप इथे आला पाहिजे. एकदम मस्त असं गोलाईमध्ये आर्महोलची गोलाई जी आहे ती इथे आली पाहिजे अगदी 1 इंचावर. बॅक पार्टला हा 1 इंच असतो. आता आपल्याला घ्यायचा आहे कमरेचा भाग. कमरेचा भाग आहे 7.5 इंच रेडी लेंथ. नंतर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बॅकटक्ससाठी, कारण आपण अर्ध्या इंचाचे आहे ना बॅकटक्स वाढतो. नंतर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिनसाठी. मार्किंग केल्यानंतर ह्या प्रकारे बघा, आता एकदम जे आहे स्ट्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर आता तुम्हाला करायचं आहे ह्याची परफेक्ट कटिंग, ठीक आहे. परफेक्ट कटिंग केल्यानंतरच आपण पुढच्या सुरुवात जी आहे करणार आहोत मार्किंगची. ह्या प्रकारे इथे मी पेपर कटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे. बॅक पार्टची मागच्या बाजूची इथे मी कटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला 2.5 इंच हा गळा घ्यायचा आहे. कुठल्याही तुम्ही म्हणजे जे डीप नेक असेल ना त्याला 2.5 इंच गळा हा रुंदीला असतोच. तर जेवढा डीप तुम्हाला हवा आहे ना तेवढा लंबाईला डीप करा. तर इथे मी डीप 5.5 इंच घेतलेला आहे, जेवढा आपण मेजरमेंट केला होता तेवढाच. नंतर आपण ह्याला असं गोलाईला जे आहे ना आकार देत आहोत, एकदम गोल आकार देत आहोत, कारण आपल्याला गोल गळा जे आहे ना पाहिजे. तर ह्या प्रकारे गोल आकार जे आहे मी दिलेला आहे. नंतर आपल्याला गळा जो आहे ह्या प्रकारे कटिंग करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर बघा ह्या प्रकारे कटिंग करून घेतल्यानंतर हा आपला मागचा भाग एकदम रेडी झालेला आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे दुसरा पेपर शक्यतो मोठाच घ्या. आपल्याला पुढच्या पेपरमध्ये थोडेसे काहीतरी चेंजिंग जे आहे ते करावं लागणार आहे, कारण आपण पुढचा भाग काढतो आणि पुढचा भाग हा थोडासा कटोरीच्या साईडने जो असतो ना तो लांब असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना, जर आपण बॅक पार्ट एवढी जर उंची घेतली तर काय होतं की पुढून जे आहे ना ते उठतं ब्लाऊज. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे पार्ट असतं ते दिसतं, मग जे की जीव असतं ते दिसतं मग. तर ह्या प्रकारे बघा मी इथे बॅक पार्टची जी आहे ना पूर्ण मार्किंग जे आहे ते A to Z केलेली आहे, फक्त गळा सोडून बरं का. गळा सोडून मी इथे पूर्ण मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला घ्यायची आहे उंची, ठीक आहे. तर उंची आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे पुढच्या भागामध्ये. म्हणजे मागच्या भागापेक्षा 1 इंच उंची इथे पुढच्या भागाला आपल्याला जास्त घ्यायची आहे ह्या प्रकारे. तर बघा ह्या प्रकारे उंची जास्त घेतली ना की कसं एकदम जे आहे उठत नाही ब्लाऊज. नंतर आपल्याला आर्महोलकडून आणि क्रॉसपट्टीकडून जे आहे अर्धा इंच जे आहे कमरेकडून आणि आर्महोलकडून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. ह्या प्रकारे जसं मी दाखवते तसं एक्झॅक्टली करा, म्हणजे की तुमची एकदम परफेक्ट कटिंग येईल. आणि 34 सेटसाठी हे ब्लाऊज मी स्टिचिंग करत आहे ह्या प्रकारे. बघा अगदी सोपी कटिंग मी तुम्हाला सांगते आहे. पेपर कटिंग खूप जास्त सोपी असतं कपड्यावरती करण्यापेक्षा, कारण इथे बिघडलं तरी आपण करू शकतो पुन्हा एकदा. तर शक्यतो तुम्ही सगळ्यात आधी पेपर कटिंगच करा. तर 5.5 इंच आपण जसं बॅक आर्महोलला घेतलं होतं आर्महोल 5.5 इंचाचा, तर तसंच आपल्याला पुढच्या साईडने सुद्धा आर्महोल 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे. अर्धा इंच फक्त आपल्याला गोलाई द्यायची आहे याला, कारण 1/2 इंच जो असतो ना तो पुढच्या साईडने खड्डा असतो, जेणेकरून आपलं जे काखत आहे ते झोळ वगैरे नाही आला पाहिजे, एकदम परफेक्ट बसला पाहिजे. सोबतच गळ्याची रुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे. नंतर गळा हा घेतलेला आहे मी 5.5 इंच. पुढचा गळा तर सेम आहे, कारण जास्त डीप नाही आहे. ते थोड्याशा एकदम म्हणजे वृद्ध माणूस आहे, थोडीशी म्हातारी बाई आहे त्याच्यामुळे. तर ह्या प्रकारे बघा यालासुद्धा आपण गोलाईचाच आकार देऊयात एकदम. तर बघा अगदी गोलाईचा जो आहे तो मी इथे आकार दिलेला आहे, एकदम परफेक्ट गोलाईचा आकार दिसतो. खालच्या साईडने 3 इंचावरती मार्क करायची आहे. 3 इंचाची क्रॉस पट्टी कुठल्याही ब्लाऊजसाठी एकदम कन्फर्म आहे, तुम्ही कुठल्याही ब्लाऊजसाठी घ्या.
नंतर आपल्याला अर्धा इंच जो आहे क्रॉस करायचा आहे. ठीक आहे, मी खालतून वरपर्यंत असं जे आहे इथे फिरवलेलं आहे चॉक. तर ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टी आपली एकदम रेडी आहे. नंतर आपल्याला घ्यायचे कटोरीची मार्किंग. कटोरीची मार्किंग ही मी 5.5 इंचावरतीच केलेली आहे. परत एकदा 5.5 इंचावरती अगदी मध्यभागी जे आहे मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर जे आपण 1/2 इंच जो आर्महोल केला होता ना, म्हणजे खड्डा केला होता ना, त्याच्यावरती आपल्याला मार्किंग घ्यायची आहे. तिथून आपण घेतलेलं आहे म्हणजे 2.5 इंच तिथून घेतलेला आहे. तर इकडे बघा कटोरी ब्लाऊज जे आहे ना, म्हणजे कटोरी जे आहे ते एकदम रेडी आहे पेपर कटिंग होऊन. ह्या प्रकारे आता याला आपण एक्झॅक्टली कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे 34 साईजसाठी हे तुम्ही जर मेजरमेंट वापरला ना तर एकदम परफेक्ट आणि एकदम फिनिशिंगसोबत जे आहे ते ब्लाऊज बसेल. ह्या प्रकारे इथे सगळे पार्ट्स जे आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. आर्महोल वगैरे सुद्धा अगदी फिनिशिंगसोबत जे आहे ते कटिंग करून घ्यायचे आहेत. तर इथे तिन्ही पार्ट्स जे आहेत ते कटिंग करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे 2 पार्ट्स जे आहेत ते साईडला ठेवायचे आहे आणि आता फक्त आपल्याला गरज आहे कटोरीची, कारण आपल्याला करायची आहे कटोरी मोठी. तर ह्या प्रकारे कटोरीला कधीही जे आहे ना तुम्ही स्ट्रेट ठेवायचं नाही. कटोरीला कधीही ह्या प्रकारे 1 इंच जो आहे तो आपल्याला म्हणजे खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि अर्धा इंच जो आहे तो गळ्याच्या साईडने आपल्याला इथे कटोरीला क्रॉस ठेवायचा आहे ह्या प्रकारे. आणि जशास तशी कटोरी जी आहे इथे मार्किंग करून घ्यायची आहे अगदी. ठीक आहे, ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही अगदी मी जे आहे जशास तशी मार्किंग जे आहे ते करून घेतलेली आहे. नंतर बघा 1 इंच मी इथे साईडला वाढवलेला आहे आणि 1 इंच हे गळ्यापाशी वाढवलेला आहे, जिथे की आपण हाय हुकची पट्टी लावतो तिथे. आता आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. तर कटोरी मी इथे 1 इंच वाढवलेली आहे. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, 1 इंच जे आहे ना ते गळ्यापासून कमीत कमी 2-3 म्हणजे 3-4 इंचावरती जे आहे ना आपल्याला 3 मार्किंग करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर बघा मी इथे 1 इंच जे आहे ना ते 3 मार्किंग केलेली आहे. नंतर मग गळ्यावरून जे आहे ना बघा इथून असे डॉट डॉट करत जे आहे ना तिन्ही मार्किंगला आपल्याला मिळवायचा आहे, जेणेकरून तुमचा गळाही जो आहे तो मोठा होणार नाही. जर आपण दुसऱ्या साईडने म्हणजे पहिल्या तर साईडने आपण 1/2 इंच गळा जो मोठा होता मग डबल जर घेतला ना तर जेणेकरून ते गळा जे आहे ते उतरू शकतो. तर ह्या प्रकारे ह्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी. तर इथे जे आहे मी इथे एकदम परफेक्ट जे आहे मार्किंग करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथून जे आहे टेप लांबी मोजायची आहे याची, जेणेकरून आणि लांबी मोजल्यानंतर जे आहे बघा लांबी इथे मी मोजलेली आहे. नंतर डबल टेप करायचा आहे. जेवढा मध्यभाग येईल तेवढा इथे मध्यभागी जे आहे आपल्याला लाईन जी आहे मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला मेजरिंग टेप जे आहे ते सरळ ठेवून आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जेही जॉईंट्स होते त्यांना ह्या प्रकारे जे आहे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपल्याला इथे टक्सचा जो भाग आहे तो पाडायचा आहे. तर इथे कुठलाही ब्लाऊज असो 2.5 इंचावरतीच टक्स पडतात. तर 1.25 इंच जो आहे ते मी टक्स घेतलेला आहे, ते 1.25 इंच इकडून. तर या प्रकारे आता दोन्ही लाईनना जे आहे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. तर बघा आपली इथे कटोरी जी आहे ती मोठी झालेली आहे. ही कटोरी एकदम परफेक्ट बसेल आणि एकदम फिनिशिंगसोबत जी आहे ही मोठी झालेली आहे कटोरी. तर बघा इथे आता याला एक्झॅक्टली डायरेक्टली जे आहे याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा कटोरी जी आहे तीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे अगदी. तर या प्रकारे आता आपल्याला करायचे आहे स्लीव्स कटिंग. स्लीव्स कटिंगसाठी आपल्याला इथे म्हणजे आता जी मी आता स्लीव्स कटिंग करत आहे ती कमीत कमी 10 इंचाची आहे. जर तुम्हाला छोटीसुद्धा कट करायची असेल तर तुम्ही हेच बघून करू शकता कट. ठीक आहे, ह्याच्यातच फक्त तुम्हाला जेवढी लांबी घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपल्याला बाहीची जी उंची आहे ती मोजायचं आहे. हे एक मेजरमेंट अजून वाढलेलं आहे बाहीची उंची. ठीक आहे, मग नंतर आपल्याला इथे बघा 11 इंच जे आहे उंची आहे, पण त्यांनी मला सांगितलं होतं की अगदी 10 इंच जे आहे म्हणजे 9 इंच रेडी पाहिजे आणि 10 इंच तुम्ही घ्या. सो ठीक आहे, मी इथे 1 इंच जो आहे तो घेत आहे एक्स्ट्रा. नंतर आपल्याला काय करायचं आहे,
ह्या प्रकारे उंची घ्यायची आहे. तर उंची इथे मी 10 इंच घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथे जेवढा आर्महोलला भाग टाकला होता ना 5.5 इंच, त्याच्यापेक्षा 3 इंच जे आहे ना, ही कुठल्याही बाहीसाठी कन्फर्म आहे. कुठलीही तुम्ही बाही काढा, फक्त 3 इंच एक्स्ट्रा घ्या. आर्महोलपेक्षा 3 इंच एक्स्ट्रा, जेवढा आपल्या आर्महोलचा मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. नंतर यालासुद्धा जे आहे ना, एक क्रॉस जे आहे ते आपण करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही. एकदम डब्बा जे आहे ते मी पाडून घेतलेला आहे. नंतर आखूड बाहीला ज्या आहे ना, ज्या म्हणजे आखूड राहतात 4-5 इंचच्या, त्यांना आपल्याला 2.5 इंच मार्किंग जे आहे ते करावे लागतं. नंतर आपल्याला जे आहे ह्या मोठ्या बाईला जे आहे ना, आपल्याला ते 3.5 इंच जे आहे मी मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बाहीची फिटिंगसुद्धा बघून घ्यायची आहे. तर बाहीची फिटिंग ही 4.5 इंच आहे. बघा मी मेजरमेंट घेतलेली होते तसं तुम्हालाही करायचं आहे, म्हणजे किती आपल्या ध्यानातही राहील आणि लिहून ठेवून द्यायचं आहे वरी टायटलमध्ये. ठीक आहे. नंतर मी बाहीची हे घेतल्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिनसाठी. ठीक आहे. ह्या प्रकारे आता इथून जे आहे आपल्याला एकदम स्ट्रेट लाईन जी आहे क्रॉस करून घ्यायची आहे. जसं मी दाखवते अगदी तसं ह्या प्रकारे क्रॉस करून घेतल्यानंतर इथून आता आपल्याला एकदम मासोळीचा जो आहे तो शेप द्यायचा आहे. बघा, पहिले तर इथे असा मासोळीचा जो आहे खालून खड्डा आणि वरतून ह्या प्रकारे गोल वर्तुळाकार. ठीक आहे. जसा मी तुम्हाला दाखवते तसाच ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही. तर आता इथे सुद्धा जे आहे एकदम परफेक्ट जे आहे बाहीची आपली कटिंग होणार आहे बरं का. हे सुद्धा एकदम परफेक्ट कटिंग जे आहे होणार आहे. तर बघा इथे आपली बाही जी आहे ती कट होऊन रेडी झालेली आहे आणि एकदम परफेक्ट जी आहे बाही निघलेली आहे. आता आपल्याला द्यायचा आहे बाहीला खड्डा. ठीक आहे. पुढचा खड्डा देताना ह्या प्रकारे बघा 1/2 इंचाचा जे आहे ते मी पुढचा खड्डा देत आहे. या प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहीला फोल्डच करून राहू द्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर बाहीला मधोमध कट लावून जे आहे जेवढं आपण 1/2 इंच मार्किंग केलेलं आहे तेवढंच इथे कट जे आहे करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या बाहीसुद्धा जे आहे ना एकदम परफेक्ट जे आहे कटिंग करून रेडी झालेली आहे. सगळेच पार्ट्स इथे एकदम परफेक्ट कटिंग करून जे आहे ते रेडी झालेले आहेत. 34 साईजसाठी जे आहे ना, ह्या पेपरला तुम्ही सांभाळून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही 34 साईजचा जो ब्लाऊज आला ना त्याला एकदम परफेक्ट बसेल आणि एकदम उठूनही फिनिशिंगसोबत दिसेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळालं पाहिजे. तर चला भेटू